अवघ्या 2 तासात खुनाचा उलगडा. पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई. साक्री तालुक्यातील वाके शिवारातील घटना. पतीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल. 10 ऑगस्ट साक्री तालुक्यातील वाकी गावाच्या शिवारात शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासात संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेची ओळख सुनंदा गोटू चौधरी, वय 40, राहणार वाकी, तालुका साक्री अशी पटली. प्राथमिक तपासात तिचा पती गोटू मनसाराम चौधरी, वय 46, राहणार वाकी याने शेतीच्या कारणावरून तिच्याशी वाद घातलाय. त्यानंतर दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास कपाळावर व डोक्यावर दगडाने मारहाण करून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपीचा शोध सुरू केलाय. गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासात संशयित गोटू चौधरी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने पत्नी सुनंदा चौधरी हिचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भाग 5 गुन्हे रजिस्टर नंबर 190/2026 भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सिरसाट, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, पोलीस अंमलदार कांतीलाल हिरे, विश्वास हजारे, कैलास कोडी, महिला पोलीस अंमलदार हिराबाई ठाकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सदेसिंग चव्हाण व अतुल निकम यांनी सहभाग घेतला. महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट. तुमचं नाव काय? कस्तुरी रमेश खैल, जामखेल. मध्ये मयत झालेली महिला तुमची कोण होती? बहीण. बरं, कसं काय झाली घटना? ते आम्हाला काहीच माहिती नाही. प्रियत आम्हाला घरी सापडली. घरी घेऊन आले होते ती. कोण घेऊन आलं? ते काहीच माहिती नाही. फक्त आम्हाला फोन आले होते म्हणून आम्ही तिथं आलो होतो. कोण कोण आलं त्यांच्याबरोबर? त्यांच्याबरोबर कोण कोण? ते काहीच माहिती नाही. फक्त आम्हाला फोन आलो होता, आम्ही आलो आणि प्रियत घरात होती. ते काहीच माहिती नाही. पण ते म्हणे इथं दवाखान्यात, ते दाजीन ते इथं दवाखान्यात जमा होऊन गेले आणि पोलीस गाड्या आल्या म्हणून. किती वाजता आले? आता किती वाजता? 10-11 वाजता आले होते गाडी तिथे. लागले मागं लागले, आम्ही ते पाहिलं. काय मागणी तुमची? आम्ही आता